पर्सन महबूब शेखसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग। पुढची बातमी, त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपुढे सादर करण्यात आलाय। डॉक्टर नरेंद्र जाधव समितीनं सादर केलेला हा अहवाल लवकरच मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल। राज्यातल्या त्रिभाषा सूत्रांमध्ये तिसरी भाषा म्हणून अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। कुठल्याही एका भाषेची सक्ती नसेल। याशिवाय इयत्ता पहिलीपासून AI, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विषय शिकवण्यात यावा असा त्रिभाषा सूत्राशी संबंधित पूरक दुसरा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय। राज्य सरकारनं शालेय अभ्यासक्रमामध्ये पहिलीपासून हिंदी भाषेच्या समावेशाची सक्ती केल्यावर राज्यभरातून त्याला तीव्र विरोध झाला। यानंतर सरकारनं त्रिभाषा सूत्र समिती नेमून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता। त्यानुसार हा अहवाल सादर करण्यात आला। सगळ्यांच्या ज्या सूचना होत्या त्या सगळ्यांचा अभ्यास करून आणि आमच्या सगळ्या तज्ज्ञांची मतं एकत्र करून आज अहवाल तयार करण्यात आला आणि हा अहवाल आज इथे माननीय मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आणि त्या अहवालामध्ये काय हे तर मी सांगू शकणार नाही, परंतु त्याचं सादरीकरण करण्यात आलं आणि या प्रसंगी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शालेय शिक्षणाचे राज्यमंत्री डॉक्टर भोयर हे उपस्थित होते। तर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत। बघूया या संदर्भातल्या बातम्या सुपरफास्ट। राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडलं। त्याचा निकाल आज हाती आला। या निकालामध्ये सत्ताधारी महायुतीनं पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलंय। सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला। 12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजप, 3 जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना आणि पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली। विरोधकांच्या महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीमध्ये सपशेल पराभव स्वीकारावा लागला। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये राणे ब्रँडचीच हवा असल्याचं दिसून आलं। गेली 25 वर्ष पक्ष कोणताही असो, इथल्या जिल्हा परिषदेवर राणेंचंच वर्चस्व राहिलंय। यंदाही राणेंच्या नेतृत्वामध्ये महायुतीनं मोठी मजल मारली। जिल्हा परिषदेच्या 50 जागांपैकी भाजपनं 27 तर शिंदेच्या शिवसेनेनं 13 जागा जिंकल्या। या विजयानंतर मंत्री नितेश राणेंनी विजयी उमेदवारांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी सर्व उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे। रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषदेच्या 10 तर पंचायत समितीच्या 20 गणांमध्ये महायुतीचा एकतर्फी विजय झालाय। त्यामुळे रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय। दरम्यान या निवडणुकीमध्ये उदय सामंत यांच्या मतदारसंघातील 2 उमेदवार चर्चेत राहिले। एक म्हणजे त्यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील, तर दुसरे सर्वसामान्य रिक्षा चालक असलेले कार्यकर्ते। रत्नागिरी तालुक्यातल्या पंचायत समितीमध्ये हे दोन्ही उमेदवार विजयी झाले। नेताजी पाटील असणं हे गरजेचं होतं आणि म्हणून त्यांना उमेदवारी जाहीर केली। जर 100% लोकांनी सांगितलं नसतं नेताजीला तिकीट देऊ नका, तर नक्की दिलं नसतं आणि म्हणून PA म्हणून काही दिलं नाही। सुमेश सर्वसामान्य कुटुंबातला जरी असला, रिक्षा जरी चालवत असला, तरी त्या रिक्षातनं रात्री अपरात्री लोकांना, पेशंटना घेऊन जाणं, लोकांची सेवा करणं हे त्यानं केलेलं आणि अशी काही मक्तेदारी नाही ना कोणाची की मोठ्याच्याच पोरानं निवडणूक लढली पाहिजे। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं अभूतपूर्व यशाला गवसणी घातली। जिल्हा परिषदेच्या सर्व 6 आणि पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व 12 जागांवर भाजपनं वर्चस्व गाजवलं। एकत्र लढणाऱ्या दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाआघाडीचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला। कुरुल जिल्हा परिषदेसह मोहोळ तालुक्यामध्ये भाजपनं मोठं यश मिळवलंय। या विजयानंतर माजी आमदार यशवंत मानेंच्या उपस्थितीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांच्या भावाचा पराभव झालाय। भाजपच्या विजयानंतर यशवंत मानेंनी उमेश पाटलांवर जोरदार टीका करत वायफळ बोलणाऱ्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवण्याचं म्हटलंय। भाजप उमेदवार सचिन जाधव यांनी उमेश पाटलांचा तब्बल 1303 मतांनी पराभव केला।
मोहोळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला विजय मिळालेला आहे. 6 पैकी 4 जिल्हाभर जागा आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 7 जागा राहिलेल्या आहेत. परंतु आम्हाला दुःख एक आहे, गड आला पण सिंह गेला. पेनूर गटातील आमचे रामदासभाई चौरे आणि आष्टीचे समाधान शेळके या दोघांचा पराभव झाला. ही आमच्या मनाला आणि जीवाला लागलेलं आहे. पण येणाऱ्या कालावधीमध्ये आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये 9 जिल्हा परिषद पेक्षा 7 जिल्हा परिषद मध्ये भारतीय